कार्यालयामध्ये कामं करत असताना आमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून किंवा कुणाकडूनही काही कामांना उशीर झाला असेल, एखाद्या प्रकरणामध्ये चुकीचं काही झालं असेल तर त्याच्यावर नगरपालिकेच्या मार्फत आम्ही शिस्तभंगाची कारवाई योग्य ती जे काही शासकीय नियमामध्ये गोष्टी आहेत त्यानुसार कारवाई करत असतो। नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्णवेळ ऑफिसमध्ये आहोत, परंतु नागरिकांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडत असताना सनदशीर मार्गाने मांडलं पाहिजे। लेखी ज्या काही गोष्टी आहेत त्या सनदशीर पद्धतीनं लेखी स्वरूपामध्ये केल्या पाहिजेत। विनाकारण कार्यालयामध्ये येऊन आरेरावी जर केली त्यामुळे कार्यालयाची शिस्त बिघडते, आमचा काम करण्याचा जो हुरूप असतो तो त्यावर कुठंतरी आम्हाला सुद्धा त्याबद्दल हे होतं। त्यामुळं नागरिकांनी सुद्धा अशा पद्धतीनं कार्यालयामध्ये येऊन दमदाटी करणं, आरेरावीची भाषा वापरणं असं एकदम चुकीचं आहे आणि त्यावर आम्ही कार्यालयाच्या वर अशा पद्धतीने येऊन अडथळा आणण्यासाठी जे काही कारवाया आहेत त्या निश्चितच कारवाया नगरपालिकेमार्फत केल्या जातील। पण सर ती लोक नेमकी कोण होती, काय त्यांचं नेमकं म्हणणं? काहीतरी एक घरगुती एक वडील आणि मुलगा आहे त्यांच्या प्रॉपर्टीचा हा विषय होता। पीटीआर नोंद करण्यावरून त्यांचा विषय झाला होता। मुलाला एक पीटीआर आणि वडिलांना एक पीटीआर दिलं, त्यांचा कौटुंबिक तो प्रश्न होता। त्यावर आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांचा विषय संपलाय सुद्धा होता, परंतु त्यांनी आपापसामध्ये गुन्हे दाखल करून घेतले आणि त्यांच्या त्या गुन्ह्याचं इथं येऊन ते एकमेकांचा गुन्हा पारिवारिक जो गुन्हा झालाय त्याचा इथं येऊन जाब विचारत होते। आमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून जर काही गोष्टी चुकीच्या घडल्या असतील तर त्यावर आमची जी काही कार्यालयीन कार्यपद्धती आहे, जे काही शिस्त व अपील नियम आहेत त्यानुसार आम्ही कारवाई करत असतो। ती कारवाई करा म्हणणं हे चुकीचं नाही, परंतु कार्यालयात येऊन आरेरावी करणं, दमदाटी करणे, जोरात ओरडणे, कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप निर्माण होईल असं वर्तन करणे हे चुकीचं आहे। हे मी त्यांनाही त्याही दिवशी सांगत होतो, परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते आरडाओरड वगैरे करून ते हे केले, त्यांनी आमच्या कामकाजामध्ये अडथळा आणला। त्याबद्दल आम्ही रीतसर तक्रारसुद्धा दिली। आज त्यांच्या विरुद्ध आम्ही FIR पण करणार आहोत। सर्व नागरिकांनी सुद्धा आपल्या कामाच्या बद्दल कार्यालयामध्ये येऊन प्रश्न विचारावेत, परंतु ते सनदशीर मार्गाने विचारावे। सर लेखी स्वरूपात तुम्ही दिलेले आहे मागणी तुमची, पण अजूनही पोलिसांनी कुठे कारवाई केलेली पाहिजे? शुक्रवारी माझी रजा होती, शनिवारी रविवारी कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे कदाचित FIR झाला नसेल। मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि त्यावर रीतसर नियमानुसार FIR करणार आहे। सर ते व्हिडिओ द्या ना।